नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर महसूल सेवक किंवा कोतवालवरती 2026 मोठी अपडेट आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील 2192 रिक्त महसूल सेवक कोतवाल ही पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता दिलेली आहे. खरं तर याबद्दल संपूर्ण सविस्तर कशा पद्धतीने मान्यता देण्यात आलेला आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता महसूल सेवक किंवा कोतवाल भरती 2026 संदर्भात मोठी अपडेट काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, तुमच्या समोर हा या ठिकाणी पत्र आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग या ठिकाणी दिनांक 19 ऑगस्ट 2026 प्रति सर्व जिल्हा अधिकारी. विषय आहे महसूल सेवक किंवा कोतवाल पदभरती सन 2026 बाबत. महोदय, उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील दिनांक 31/5/2026 रोजी रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने कळवण्यात येते की उक्त संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक किंवा कोतवाल या भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील उक्त 2912 पदांची ही भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. सोबत जोडलेल्या जिल्हा न्याय रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार तसेच वरील प्रमाणे कोतवालाची पदे भरताना संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील सुधारित तरतुदीचे काटेकोरपणे पालन करून त्याप्रमाणेच कोतवालाची पदे भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी. तसेच सदरची पदभरती प्रक्रिया दिनांक 30/11/2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल याची देखील दक्षता घेण्यात यावी ही विनंती सुजाता भावसार कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन सोबत वरील प्रमाणे प्रत या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. पाहू शकता एकूणच कोणत्या जिल्ह्याला कशा पद्धतीने जागा आहेत. महसूल सेवक माहिती 2026 बाबत म्हणजे 31/5/2026 अखेरची जिल्हा मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदे. छत्रपती संभाजीनगर रिक्त पदे 283, जालना 291 मंजूर पदे आहेत, 244 भरलेली पदे आहेत. त्यानंतर 47 रिक्त पदे आहेत. फक्त आपण जिल्हा आणि रिक्त पदे पाहणार आहोत. त्यानंतर परभणी 64, हिंगोली 45, नांदेड 78, बीड या जिल्ह्याला रिक्त पदे जे आहेत ते 71 आहे. लातूर जिल्ह्याला 62, धाराशिव 35. एकूण या ठिकाणी पाहू शकता म्हणजे एकूणच 2674 म्हणजे भरलेली जी पदे आहेत ती या ठिकाणी पाहू शकता. 1989 म्हणजे रिक्त पदे 685 आहेत या 8 जिल्ह्यामध्ये. त्यानंतर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली पाहू शकता. 115, 46, 58, 39, 76, 70 म्हणजे 404 या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या एकूणच जिल्ह्यामध्ये 404 जागा रिक्त आहेत. त्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ इथे 398 म्हणजे जिल्ह्यानुसार अमरावती 84, अकोला 80, वाशिम 41, बुलढाणा 85, यवतमाळ 108 एकूण 398 जागा रिक्त आहेत. त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर पाहू शकता. एकूणच 1964 2492 भरलेली पदे आहेत आणि 528 जी पदे आहेत ती रिक्त आहेत. म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी 149, सातारा 91, सांगली 67, सोलापूर 114, कोल्हापूर 107 अशा पद्धतीने 528 रिक्त पदे आहेत. विभागानुसार बघा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर त्याच्यामध्ये नाशिक 149, धुळे 47, नंदुरबार 45, जळगाव 86 आणि अहिल्यानगर 101 असे एकूण 428 जागा रिक्त आहेत. त्यानंतर मुंबई शहर, मुंबई शहरात 0 म्हणजे मुंबई उपनगर 13, ठाणे 108, पालघर 123. त्यानंतर रायगड पाहू शकता 119. त्यानंतर रत्नागिरी 64, सिंधुदुर्ग 42. एकूण अशा पद्धतीने 469 म्हणजे एकंदरीत
12,978 किंवा 10,066 तर 2,912 पदे या ठिकाणी रिक्त असल्याची अपडेट समोर आलेली आहे. बघा, विभागानुसार तालुक्याला जिल्ह्याला किती जागा आहेत ते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहोत. सर्व जिल्हे तुमच्या समोर आहे. टोटल 36 या ठिकाणीच पाहिलेलं आहोत कशा पद्धतीचे पदे रिक्त भरली जाणार आहेत. म्हणजे या महत्त्वपूर्ण म्हणजे एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे महसूल सेवक म्हणजे कोतवाल भरती 2026 संदर्भात ही जी मोठी अपडेट आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या या महसूल वन विभागाने राज्यातील 2,192 रिक्त महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता दिलेली आहे. शासनाच्या या पत्रानुसार दिनांक 31 मे 2026 अखेर राज्यात 2,192 महसूल सेवकांची रिक्त पदे उपलब्ध आहेत आणि जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती शासनाने देखील प्रसिद्ध केलेला आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया राबवण्याच्या सूचना आणि मंजूर रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसारच पदभरती करण्याचे निर्देश देण्यात आलेला आहे. सदर पदभरती प्रक्रिया ही 30 सप्टेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याबाबत दक्षता घेण्याचे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.